जाऊन पण घ्या हा, म्हणजे लवकर बरं वाटेल. घरात तर काहीच नाहीये. पीठ आहे की डब्यात? मी इथे नसताना माझ्या गावातल्या कुणाला बी काय बी कमी पडू देऊ नकोस तू जाई. मी गावातून बाहेर चालले, पण यांना त्रास देणाऱ्या मद्राजला धडा शिकवायला मी लवकरच परत येणार आहे. जगदंबा, आलीस तू? बरं झालं बाई, मी तुझी वाटच बघत होती. काय चाललंय? तुम्ही दोघं असं काळजीत का दिसताय? अगं काय करावं कळना झालंय ग. तुझी काळजी वाटते म्हणून तुला गावाबाहेर पाठवायचं ठरवलं होतं, पण मद्राजाचे लोक तुझा पाठलाग करतील याची भीती आहेच. आणि गावात ठेवायचं तरी बी ते घरावर कधी धाड टाकून तुला उचलून नेतील याचीच काळजी. अगं तो मेंगाजी आला होता, तू मद्राजाचा आदेश मोडला म्हणून तो मद्राज चिडलाय असं सांगून गेला. हा मेंगाजी देवी हा आपली मदत कशी करणार आहे? बेंगाजी काकांनी फक्त आई बाबांना जाऊन सांगायचं की मद्राजाची वक्र दृष्टी माझ्यावर फिरली. अगं हसतीस काय? अगं मी हसत नाहीये, विचार करते की आता काय करावं. जगदंबा, तू हिथं राहिली तर तुला धोकाच आहे. मी असं करतो, तुला गुपचूप तुझ्या काकाकडे नेऊन सोडतो आणि हिथं असं सांगू का तू आजारी आहेस, घरात झोपून आहेस. बाबा अहो, पण आपण दोघंही गावात दिसलं नाही तर लोक विचारतील ना. वय वय बरोबर बोलतीये ही. जाऊन परत येण्यात बी 2-3 दिवस जातीलच. मग काय करावं आता? मी काही मदत करू का? नंदलाल बुवा, तुम्ही? हो, बैलाला औषध द्यायचं होतं ना, ते दिलं. जाता जाता तुमचं बोलणं कानावर पडलं म्हणून आत आलो. हिला तिच्या काकांकडे पोचवायचं आहे ना. मी घेऊन जाऊ शकतो, तुम्ही इथेच थांबा, म्हणजे कोणाला काही संशयही येणार नाही. हा, चांगली कल्पना आहे. तुम्ही थांबा जरा. आव जरा येता का इकडे? काय झालं? मी काय म्हणते, असं परक्या माणसाबरोबर आपल्या लेकीला पाठवायचं म्हणजे? अगं, ते आपल्या गावातले नसले तरी आता इतके दिवस ओळखतो आपण त्यांना. जगदंबाची काळजी घेतात, मनानं चांगले आहेत असं तूच म्हणाली होतीस ना. ते हायच, पण जगदंबेला कधी एवढ्या लांब पाठवलं नाही ना बघ, म्हणून काळजी वाटते. तिची काळजी करू नकोस, ते एकदम सुखरूप नेऊन पोहोचवतील तिला. माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. ठीक आहे, चालेल आम्हाला. तुम्ही आज रातच्याला जगदंबाला तिच्या काकाकडे नेऊन सोडा. जगदंबा, नीट जा बर का बाळा. हितली काळजी करू नको. आम्ही हिथं सांगू का तुझी तब्येत ठीक नाही, तू झोपून आहेस, म्हणजे मद्राजाचे लोक तुझ्या मागावर येणार नाही. बाळा, तुला लांब पाठवताना माझ्या काळजावर दगड ठेवावं लागतोय ग मला. माझा नाईलाज आहे. गावातलं वातावरण जोपर्यंत सुधरत नाही तोवर तू बाहेरच राहणं चांगलं आहे तुझ्यासाठी. गंगाई, अगं सावर स्वतःला. आपल्याला तिची लवकर पाठवणी करायला पाहिजे. जगदंबा आणि नंदलाल भाऊ, अंधार पडला की तुम्ही दोघं निघा बर का. हो, जशी तुमची इच्छा. आता असं अवेळी का आलात माझ्या भेटीला? काय काम आहे तुमचं? अहो बघा की,
काय कळना झालंय. आल्यापासनं विचित्रच वागतेत. विचारलं तर काय सांगना बी झाल्यात. काहीतरी मोठं काम आहे, मधराजांना सांगायचं आहे. आताच्या आता वाड्यावर चल. मग मोठंच काम करून आलोय म्या. तुमचा आदेश मोडणाऱ्यांना चांगलं सुनावून आलोय. अहो जगदंबेच्या घरी जाऊन आलो, धमकीच देऊन आलो. काय म्हणालास? अहो एवढीशी नका एवढी पोर तुमच्या विरुद्ध आवाज उठवत्या म्हणजे काय? म्हटलं शिस्तीत ठेवा तिला, नाहीतर मद्राज जन्माच्या अद्दल घडवतील. अरे पण हा मूर्खपणा कोणी करायला सांगितलं होतं तुला? गेल्या वेळेस बजावलं होतं. त्यांच्या नादाला लागायचं नाही, तिकडे फिरकायचंही नाही. त्या जगदंबेसाठी वेगळी योजना आहे. काय म्हणलं? जगदंबेसाठी वेगळी योजना? म्हणजे 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 तिच्याकडे बघू आपण नंतर. तुम्हाला त्यात लक्ष घालायची काही गरज नाही. तुम्ही तिच्या कुटुंबाच्या वाटेलाही जायचं नाही. तुम्हाला दिलं ना ते गाव, तिकडे लक्ष द्या. त्या जगदंबेचं आणि तिच्या कुटुंबाचं काय करायचंय ना, ते मी ठरवेन. चला निघा आता. जगदंबाचं नाव काढलं की हा गडी पिसाळतो. असं काय आहे त्या पोरीमध्ये? मला तिच्यापासनं लांब राहायला सांगतो वय. आता उद्यापासनं हात धुवून मागेच लागते तिच्या. देवी आई, मला क्षमा कर. गावातल्या लोकांच्या भल्यासाठी घरच्यांची थोडं खोटं बोलावं लागलं, पण माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता ग. आतापर्यंत तीनही रिपूंना हरवण्यासाठी तू माझ्या सोबत होतेस. आता तू योग निद्रेत आहेस, पण मला माहिती आहे तुझं माझ्याकडे लक्ष आहे. एका मोठ्या प्रवासाला निघाली आई, त्यात मला यश दे. या गावावर तुझ्या आशीर्वादाचा हात कायम असू दे. आत्ता मला सांग, आपल्याला नेमकं कुठं जायचंय? देवी, अतिशय महत्वाच्या ठिकाणी निघालोय आपण, जिथे भक्ती आणि शक्तीचा अजब संगम होतो, जिथे मांगल्याचं ठाणं वास करतं, जिथे तुळजाईचा कायमचा वास असणार आहे. असं ते तुळजाईचं गाव, तिथं जायचंय आपल्याला. खरंच? हो देवी, आपल्याला चिंचपुरात जायचं, चिंचपुरात जायचं, चिंचपुरात जायचं, चिंचपुरात जायचं, जिथे तुळजादेवींचा राजमहाल उभारला गेला, राजमहाल उभारला गेला, राजमहाल उभारला गेला, जिथे त्यांचा राज्याभिषेक झाला होता, राज्याभिषेक झाला होता, राज्याभिषेक झाला होता, राज्याभिषेक झाला होता. पुढेही तुळजादेवींचा जिथे कायमच वास असणार आहे, असं ते महान ठिकाण चिंचपूर, 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 चिंचपूर. आणि महादेवांची आपल्याला तिथेच भेट होणार आहे. याआधी देखील महादेव तिथंच वास्तव्य करायला होते, आणि आता तुम्ही तिथेच जाणार. खूप छान असणार ते गाव. मला त्या गावाबद्दल आणखी काहीतरी सांगा ना नंदी महाराज. आता आणखी काय सांगू बरं? अहो, देवींचं गाव आहे, सुंदर आहे, सद्भावना सद्विचार यांनी भारलेलं आहे. इथल्यासारखी तिथली माणसंही प्रेमळ आहेत का? अगदी प्रेमळ आणि निर्मळ मनाची माणसं आहेत तिथं. देवींची निस्सीम भक्त आहेत. देवींच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक विधीत मनापासून सहभागी होणारी आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं मन मोहून जाईल असं सारं काही आहे तिथे. अहो, देवींना आवडलेलं गाव आहे ते. त्यांना साधेसं असणारच ना. आणि तिथे आता पुरे हा देवी, किती प्रश्न विचाराल त्या गावाबद्दल. आता प्रत्यक्ष तिथे पोहोचूनच या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. देवी, एक सांगायचं राहूनच गेलं. तिथे पोहोचताना मात्र आपल्याला 2 अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कुठल्या अडचणी? पहिली अडचण तर गावातून बाहेर पडतानाच वेशीवरच समोर उभी राहिलेली असणार आहे, आणि ती थोडी गंभीर आहे. गावाच्या विषयावर? कुठली अडचण?
देवी, ते बघा दोघे पहारेकरी. या वेशीवर सतत गस्त असते त्यांची. गावातून कुणीही बाहेर पडताना दिसलं तर त्यांना पकडून ते थेट कैदेत टाकतात. यांना चकवा देऊनच आपल्याला इथून बाहेर पडायला हवं. ह्यांच्या तावडीत सापडलो ना तर सगळाच खेळखुंडोबा होऊन जाईल. काय करायचं का? देवी, तुमच्याकडे यावरचाही काहीतरी उपाय असेलच. मला वाटतं एकच व्यक्ती आपल्याला मदत करू शकते. कोणती व्यक्ती? मोरूपी मोहिनी माझ्या समोर प्रकट हो. देवी अहो, देवी अहो, ही तर मोहिनी. ही मोहिनी आपल्याला कशी मदत करणार? ही माझी शत्रू बनूनच आली होती. नंतर तुळजाईने आणि मी हिला अंकित केलं. मोहिनी, आज तुझं कौशल्य दाखवण्याची खरी गरज आहे. मला माहितीये तू कुणाचंही रूप घेऊ शकतेस. आज एका सुंदर महिलेचं रूप घे. ते पारेकरी दिसतायत ना, त्यांना मोहात पाड. आमचा अर्थ दूर कर. देवी अहो, हीच एवढी सुंदर आहे, मग दुसऱ्या सुंदर महिलेचं रूप घ्यायला कशाला हवं ही न? अहो नंदी महाराज, आपल्याला जे पारेकरी दिसतायत ते साधे नाहीयेत. मध राजाची माणसं आहेत ती. मध म्हणजे हिच्यासारखा एक रिपूच. या सैनिकांनाही मोहचं रूप माहिती असणार. ते तिला ओळखत असणार, म्हणून वेगळं रूप घ्यायला सांगते. देवी, तुम्ही खरंच धन्य आहात. तुळजा देवीचा अंश आहात, तिचीच सावली आहात. नंदी महाराज, आता आधी हिला काम सुरू करू दे. नोह, तू लवकर जा आणि ते काम पूर्ण करूनच ये. देवी, काय कमाल आहे हो ही. ही मोह आहे हे खरंच अजिबातच ओळखू येत नाहीये.